मराठी डेली न्यूज दिनांक 19 नोव्हेंबर 2024 रोजी तक्रारदार हे इसम हरिरूप डेंटल क्लिनिक मंचर येथे दातांच्या उपचारासाठी गेले असता तिथे उपस्थित असलेल्या डॉक्टर हरीश खामकर यांच्या पत्नी दीपमाला हरीश खामकर यांच्याकडे कोणतीही वैद्यकीय व्यवसाय करण्याची पदवी नसताना देखील त्यांनी तक्रारदार इसम यांच्यावर उपचार करून त्यांना त्यांचे लेटर हेडवर औषध लिहून देऊन त्यांच्याकडून फी स्वरूपात 1200 रुपये घेतले आहेत। तक्रारदार यांनी तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती घोडेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याकडे तसेच गटविकास अधिकारी आंबेगाव जिल्हा पुणे यांच्याकडे सदर बोगस डॉक्टरांच्या विरुद्ध कारवाई करण्याबाबत लेखी तक्रार दिल्याने गटविकास अधिकारी यांनी तालुका आरोग्य अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती गठीत करण्यात आली होती। त्या अनुषंगाने गठीत केलेल्या चौकशी समितीने सदर घटनेबाबत दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी प्रत्यक्ष जाऊन चौकशी केली असता हरिरूप डेंटल क्लिनिक मंचर या ठिकाणी डॉक्टर हरीश खामकर आणि सौ दीपमाला हरीश खामकर राहणार मंचर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांनी संगणमत करून स्वतःच्या आर्थिक फायद्यासाठी सौ दीपमाला हरीश खामकर यांनी त्यांच्याकडे वैद्यकीय व्यवसाय करण्याबाबतची कोणतीही वैद्य पदवी आणि नोंदणीकृत प्रमाणपत्र नसताना त्यांनी तक्रारदार इसम यांच्यावर उपचार केले असून त्यास डॉक्टर हरीश खामकर यांनी सहकार्य करून फसवणूक केली असल्याचं निदर्शनास आल्यानं डॉक्टर हरीश खामकर आणि सौ दीपमाला हरीश खामकर यांच्या विरुद्ध तालुका आरोग्य अधिकारी पंचायत समिती आंबेगाव तालुका आंबेगाव जिल्हा पुणे यांच्या लेखी तक्रारीवरून मंचर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सदर गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक श्रीकांत कंकाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील बडगुजर हे करत आहेत। स्टार मराठी डेली न्यूज संपादक सचिन वायाळ, कार्यकारी संपादक नंदू बोराडे। आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या स्टार मराठी डेली न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा, लाईक करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।